जर तुम्ही साडी नेसत असाल आणि जर तुमच्याकडे भरपूर साड्या आणि ब्लाउज असतील तर हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी खूप युजफुल ठरणार आहे। व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे आणि युजफुल आहे, नक्की शेवटपर्यंत बघा। तर मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। तर आज मी जुन्या साडीचा रिव्ह्यूज करणार आहे। तर पदर जो आहे तो मी ते कट करून घेतलेला आहे थोडासा आणि याच्यावरती मी नॉन ओव्हन लावून सगळ्या बाजूंनी याला पिनअप करून इथे शिवून घेणार आहे। मी इथे नॉन ओव्हन वापरत आहे, तुम्ही इथे गोणी, राईस बॅग, आटा बॅग, फर्म वापरू शकतात। आणि दुसऱ्या पीसला सेम आपल्याला ह्याच पद्धतीने आपल्याला पिनअप करायचं आहे आणि सगळ्या बाजूंनी आपल्याला याला क्विल करून घ्यायचं आहे, शिवून घ्यायचं आहे। तर हे जे दोन पीस आहेत ते मी इथे तयार करून घेतलेलं आहे क्विल करून आणि नॉन ओव्हन याला सगळीकडे अटॅच करून घेतलेलं आहे। तर हे पीस जे आहेत ते मी याचं मेजरमेंट आपण बघूया आणि मी इथे जे आहे ते पिनअप करून घेते आणि मग तुम्हाला मेजरमेंट सांगते। दोन्ही पीस मी एकावरती एक ठेवून अशा पद्धतीने पिनअप करून घेतलेला आहे आणि याचं मेजरमेंट जे आहे ते बघूयात आपण। तर याचं मेजरमेंट जे आहे ते 11 बाय 16 इंच मी याचं मेजरमेंट घेतलेलं आहे। तर ह्या बाजूने आपल्याला जे आहे ते 3.5 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर परत आपल्याला इथे जे आहे ते 6 इंचावर असं मार्क करायचं आहे आणि इथे अशा पद्धतीने बॉक्स तयार करायचा आहे। आणि जसं आपण ब्लाउजला कट करतो गोल गळा, तसं आपण ह्या पद्धतीने असा आकार देऊन आपल्याला इथे असा गोल आकार द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपला पीस जे आहेत ते दोन्ही असे तयार होतात। कट केल्यानंतर असे दिसतात, ब्लाउज बॅक नेक सारखं दिसतं हे। तर त्यानंतर आपल्याला जे आहे ते एक पीस घ्यायचा आहे, कोणताही एक पीस घ्या आणि याचं मेजरमेंट जे आहे ते बघूयात आपण। इथून अशा पद्धतीने आपल्याला माप घ्यायचं आहे, मोजून घ्यायचं आहे हे किती येत आहे तेवढं आपल्याला पीस लागणार आहे दुसरा। तर हे 42 इंच येत आहे, तर मी इथे 43 इंच 1 इंच वाढवून घेणार आहे आणि 43 इंचाचा हा मी पीस तयार करून घेतलेला। याला सुद्धा मी नॉन ओव्हन लावून घेतलेला आहे। तर याची रुंदी जी आहे ती 6 इंच ठेवलेली आहे आणि याची लांबी जी आहे ती मी इथे 43 इंच ठेवलेली आहे। 1 इंच मी इथे एक्स्ट्रा घेतलेला आहे। तर त्यानंतर हा पीस जो आहे तो आपल्याला आता 1.5 इंचावर असा मार्क करून घ्यायचा आहे। कोणत्याही एका बाजूने आपल्याला 1.5 इंचावर असं मार्क करायचं आहे सरळ आणि इथे लाईन एक ड्रॉ करून घ्यायची आहे आणि ही लाईन जी आहे ती आपल्याला इथे कट करायची आहे, कारण आपल्याला इथे जे आहे ते चेन अटॅच करायची आहे, त्यामुळे आपण हे जे आहे ते कट करून घेत आहोत। तर इथे मी एक चेन घेतलेली आहे आणि चेनची जी लांबी आहे ती पण 43 इंच आहे आणि अशा पद्धतीने चेन ठेवून सरळ आपल्याला शिवून घ्यायची आहे। कपड्यावरती जी आहे ती चेन जी आहे सरळ ठेवायची आहे आणि मगच आपल्याला शिवून घ्यायचं, त्यानंतर टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी इथे टॉप स्टिच सुद्धा करून घेतलेला आहे। त्यानंतर हा दुसरा पीस या पद्धतीने आपल्याला चेनवरती ठेवायचा आहे आणि सरळ शिवून घ्यायचा आहे। तर हा पीस सुद्धा मी शिवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून हा पीस जो आहे तो ठेवायचा आणि इथे टॉप स्टिच करून घ्यायचा आहे। तर मी ते टॉप स्टिच सुद्धा करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला एक रनर इथे टाकायचा आहे, तर मी ते एक रनर वापरत आहे, तुम्ही इथे 2 रनर सुद्धा टाकू शकतात। त्यानंतर दोन्ही बाजूंची एक्स्ट्राची चेन आहे ती मी ते कट करून घेतलेली आहे। त्यानंतर हा पीस आपण कट केलेला होता, शिवून घेतलेला होता, तो घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ज्या बाजूने चेन नाहीये ती बाजू अशा पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे, चेनीच्या समोरचा भाग ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने पिनअप करून आपल्याला शिवून घ्यायचं। अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे, फिरवून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं आहे आणि हे पीस जे आहेत ते असे फिरवून आपल्याला शिवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पिनअप करून मी इथे शिवून घेणार आहे। सगळ्या बाजूंनी आपल्याला अशा पद्धतीने पिनअप करून सगळ्या बाजूंनी आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तर हा पीस मी शिवून घेतलेला आहे आणि असा पीस आपला तयार झालेला आहे। त्यानंतर दुसरा पीस घ्यायचा आहे आपण, जो कट केलेला होता आपण तो पीस घ्यायचा आहे, तो पण अशा पद्धतीने ठेवून आपल्याला सगळ्या बाजूंनी आपल्याला पिनअप करून शिवून घ्यायचा आहे आणि हा सिंगल पीस आपला असा तयार होणार आहे। तर खूप सोपं आहे बनवायला। आपण हे जे आहे ते ब्लाउज ठेवण्यासाठी ऑर्गनायझर बनवत आहोत आणि सिंपल आहे बनवायला, खूप सोपं आहे। तर मी सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर माझं इथे जे आहे ते थोडंसं एक्स्ट्रा आलेला आहे कपडा, तर अर्धा इंच एक्स्ट्रा आलेला आहे, तो कपडा मी इथे असा कट करून घेणार आहे। जो आत्ता आपण जॉईन केलेला होता तो कपडा माझा एक्स्ट्रा आलेला आहे थोडासा, तो मी इथे कट करून घेणार आहे। असं सिंगल पीस आपला तयार होतो। त्यानंतर जो ओपन भाग आहे आपला तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे, किती होतो तो तिथे आपल्याला एक पीस जॉईन करायचा आहे। त्यामुळे 11 बाय इथे 6 इंचाची उंची येते आणि रुंदी जी आहे ते 11 येते। तर याचे इथे मी एक ट्रान्सपरंट शीट वापरत आहे, 6 बाय 11 इंचाचा मी इथे ट्रान्सपरंट शीट वापरत आहे। जर तुमच्याकडे ट्रान्सपरंट शीट नसेल तर तुम्ही इथे कपडा जो आहे तो क्विल करून इथे लावू शकता। तर इथे जे आहे ते मी अशा पद्धतीने पिनअप करून घेणार आहे आणि सगळ्या बाजूंनी शिवून घेणार आहे।
इथे तुम्ही कपडा जो आहे तो क्विल करून वापरू शकता जर तुमच्याकडे ट्रान्सपरंट शीट नसेल तर। अशा पद्धतीने मी सगळ्या बाजूंनी शिवून घेतलेलं आहे ट्रान्सपरंट शीट। आणि इथे रफ एजेस आहे तिथे आपल्याला सगळीकडून पाइपिंग करून घ्यायची आहे। तर मी ते पाइपिंग सगळ्या बाजूने करून घेतलेले आहे आणि असं जे ऑर्गनायझर आहे आपलं ते तयार झालेलं आहे। यामध्ये तुम्ही बरेचसे ब्लाऊज तुम्ही तुमचे ऑर्गनाइज करून ठेवू शकता। यामध्ये आकार जो आहे तो खूप सुंदर याचा तयार होतो। आणि यानंतर आपण यामध्ये मी तुम्हाला ब्लाऊजसुद्धा टाकून दाखवते। जर तुमचं ब्लाऊज 16 इंचाचं असेल ते सुद्धा तुमचं बसेल आणि भरपूर याच्यामध्ये ब्लाऊज बसेल। तुमच्या ब्लाऊजची हाईट कितीही असू द्या तुमचं ब्लाऊज यामध्ये बसणार आहे आणि साईज कोणतीही असू द्या ब्लाऊज कोणत्याही साईजचं यामध्ये बसेल एवढं मोठं ऑर्गनायझर आपण बनवलेलं आहे। ट्रान्सपरंट शीट असल्यामुळे यामध्ये कोणत्या नंबरला आपण कोणतं ब्लाऊज ठेवलेलं आहे ते सुद्धा आपल्याला इथे दिसतं आणि अशा पद्धतीने आपण हे ब्लाऊज ऑर्गनायझर बनवू शकतो। आवडलं असेल लाईक करा। तर आता आपण दुसरी आयडिया बघणार आहोत। दुसरी जी आयडिया आहे त्यासाठी मी इथे जे आहे ते मी ते क्विल्टेड पीस घेतलेला आहे। साडी सगळ्या बाजूंनी मी नॉनवेनला लावून घेतलेली आहे, सरळ शिवून घेतलेला आहे आणि याचं जे मेजरमेंट आहे ते 15 बाय 36 इंच आपल्याला याचं मेजरमेंट घ्यायचं आहे। हा पीस जो आहे तो मी साडीचाच वापरलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे सेंटर मार्क करून घ्यायचे आहे। ज्या साईडने 15 इंच आहे त्या साईडचा मी सेंटर असा मार्क करून घेतलेला आहे। एका बाजूने कोणत्या एका बाजूने करा। तर त्यानंतर मी इथे दुसरा पीस घेतलेला आहे आणि याचं मेजरमेंट जे आहे ते बघूयात आपण। याला सुद्धा मी नॉनवेन सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि याचं जे मेजरमेंट आहे ते 9 बाय 42 इंच याचं मेजरमेंट आहे। आणि हा पीस जो आहे तो आपल्याला इथे सुद्धा आपल्याला 1.5 इंचावर असं मार्क करायचा आहे। आपण इथे चेन जॉईन करण्यासाठी इथे 1.5 इंचावर मार्क करून आपल्याला सरळ जे आहे ती एक लाईन जी आहे ही कट करून घ्यायची आहे। हे ऑर्गनायझर आहे ते बनवायला खूप सोपं आहे, कोणीही बनवू शकतं। अशा पद्धतीने मी बनवलेलं आहे। तर त्यानंतर चेनची सरळ बाजू अशा पद्धतीने ठेवून आपल्याला सरळ शिवून घ्यायचं आहे। तर मी ते चेन शिवून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर मी ते टॉप स्टिच सुद्धा करून घेतलेला आहे। त्यानंतर हा जो पीस आहे तुकडा तो अशा पद्धतीने सरळ चेनीवरती ठेवून सरळ शिवून घ्यायचा आहे। त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर इथे सुद्धा मी टॉप स्टिच जे आहे ते करून घेतलेलं आहे। त्यानंतर याचा सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने सेंटर काढायचा आहे। सेंटर काढण्याआधी आपल्याला एक्स्ट्राची चेन आहे ती कट करून घ्यावी लागेल। तर अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि अशा पद्धतीने सेंटर जो आहे तो असा मार्क करून घ्यायचा आहे आणि हा पीस जो आहे तो असा ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण जो पीस आधी बनवलेला होता तो घ्यायचा आहे। हा पीस जो आहे तो याचा सेंटर आहे त्याचा सेंटर दोन्हींचाही सेंटर अशा पद्धतीने आपल्याला इथे मी सेंटर कट करून घेत आहे आणि अशा पद्धतीने उलटा ठेवायचा आहे। एक बाजू जी आहे ती आपल्याला उलटी ठेवायची आहे आणि जी चैनीची बाजू आहे ती सरळ ठेवून आपल्याला सेंटरवरती सेंटर अशा पद्धतीने ठेवून आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं आहे, इथे सरळ शिवून घ्यायचं आहे। इथे मी बाजूने पाइपिंग करणार आहे त्यामुळे मी असा पीस ठेवलेला आहे आणि इथे अशा पद्धतीने फिरवायचा आहे पीस आणि इथे सुद्धा पाइपिंग करून घ्यायची आहे। तर दोन्ही बाजू ज्या आहेत त्या अशा फिरवून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे, पिनअप करून घ्यायचं आहे आधी आणि मग आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे दोन्ही बाजू ज्या आहेत त्या। इथे आपल्याला आजूबाजूला वरती पाइपिंग करायची आहे त्यामुळे मी असा पीस ठेवलेला। त्यानंतर हा पीस जो आहे तो ही काठ जी आहे ते अशा पद्धतीने फिरवून परत मी इथे पिनअप करून घेणार आणि हे दोन्ही बाजूंनी अशा पद्धतीने फिरवून इथे दोन्ही बाजू शिवून घेणार आहे। खूप सोपी पद्धत आहे। 2च पीसने आपण हे बनवलेलं आहे, कुठेही तुम्हाला बेस कट करायची गरज पडणार नाही। तर दोन्ही बाजू ज्या आहेत त्या मी इथे शिवून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने हा दुसरा पीस आपल्याला उरलेला होता तो असा फिरवायचा आहे आणि फिरवून आपल्याला हे पिनअप करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने फिरवून आपल्याला पिनअप करून सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे आणि हा पीस जो आहे तो सगळ्या बाजूने मी अशा पद्धतीने जे आहे ते शिवून घेणार आहे। हा फ्लॅप तयार होईल आपला। तर मी जे आहे ते फ्लॅप सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि जे रफ एजेस आहेत त्यांना आपल्याला पाइपिंग करून घ्यायची आहे। तर इथे मी 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने सगळ्या बाजूने मी पिनअप करून घेणार आहे। तर मी ते सगळ्या बाजूने बघू शकता तुम्ही, मी इथे सगळ्या बाजूने पिनअप करून घेतलेला आहे आणि सगळं हे शिवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये जे आहे ते साड्या ठेवू शकतो, बघू शकता आतमध्ये सुद्धा किती स्वच्छ क्लीन असं दिसतंय। मस्त आपलं ऑर्गनायझर जे आहे ते तयार झालेलं आहे, कुठेही तुम्हाला रफ एजेस दिसणार नाहीत। अशा पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे। जे कोणी नवीन शिकणारे आहेत ते सुद्धा हे ऑर्गनायझर बनवू शकतात, बनवायला खूप सोपं आहे, कोणीही बनवू शकतं। नक्कीच ट्राय करून बघा। यामध्ये बऱ्याचशा साड्या आपल्या बसतात, 15 ते 20 साड्या तुमच्या यामध्ये बसतील एवढं मोठं ऑर्गनायझर जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे। तर याची लांबी आणि रुंदी सुद्धा मी तयार किती झालेली आहे ते सांगते। तर 15 बाय 12 इंच याची लांबी आणि रुंदी तयार झालेली आहे। उंची जी आहे ती 10 इंच आपली
तयार झालेली आहे. खूप मोठं ऑर्गनायझर आपलं तयार झालेलं आहे. जे कव्हर आहे ते मी तयार केलेलं आहे. यामध्ये मी ट्रान्सपरन्सी वापरलेला आहे आणि इथे दिसतं सुद्धा आपण कोणता ब्लाऊज कोणत्या नंबरवर ठेवलेला आहे. यामध्ये तुमचे 15 ते 20 ब्लाऊज तुमच्या यामध्ये बसतील आणि हे जे ऑर्गनायझर आहे ते बनवायला खूप सोपं आहे. कोणीही बनवू शकता. आकार सुद्धा खूप सुंदर दिसतो. आपल्या ब्लाऊज सारखाच आकार याचा दिसतो. तर इथे जे आहे ते तुम्ही क्विल्टेड पीस सुद्धा लावू शकता. जिथे मी ट्रान्सपरंट शीट लावलेला आहे तिथे तुम्ही क्विल्टेड पीस सुद्धा लावू शकता आणि हे बनवू शकतात घरातल्याच वस्तूंपासून. तर मी ते जुन्या साडीचाच वापर केलेला आहे. तुम्ही इथे कोणताही कपडा इथे वापरू शकतात आणि हे बनवू शकतात. तर बनवायला खूप सोपं आहे. तर इथे जे आहे ते मी दुसरं परत एक आपण साडी कवर, हे जे साडी कवर आहे ते मी इथे बनवलेलं आहे. हे सुद्धा खूप दिसायला खूप सुंदर दिसतं. बनवायला तेवढं सोपं आहे. यामध्ये सुद्धा तुमच्या 15 ते 20 साड्या बसतील. एवढं मोठं हे ऑर्गनायझर आपण तयार केलेलं आहे आणि हे 2 ऑर्गनायझर बनवायला खूप सोपे आहेत आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.